तर खुर्ची परत द्या यासाठी शिंदे तत्पूर्वी शहांना भेटले होते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। खुर्ची तात्पुरती दिली होती असं शहा शिंदेंना म्हणाले असं राऊतांनी म्हटलं। तर महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम राऊत करत आहेत असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। राऊतांनी अग्रलेख लिहायला सुरुवात केल्यापासून वाचायचं बंद केलं आहे अशी टीका देखील शंभूराज देसाईंनी संजय राऊतांवर केली। त्यासाठी तर शिंदे अमित शहांना भेटले होते मधल्या काळामध्ये की माझी खुर्ची मला परत द्या। त्याच्यावरती अमित शहांचं म्हणणं आहे ती तात्पुरती खुर्ची होती, ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा, हे मी सांगतोय ते सत्य आहे। आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात आहे तुम्हाला कळेल। आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संजय राऊतांना हे कोणी सांगितलं? एकतर माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं असलं पाहिजे किंवा माननीय अमित शाह साहेबांनी सांगितलं असलं पाहिजे। अमित शाह साहेब तर संजय राऊतांना दारापुढे सुद्धा उभा करणार नाही आणि शिंदे साहेबांच्या नजरेला नजर लावून बघायची धाडस संजय राऊताच्यात नाही। त्यामुळं केवळ वल्गना करायच्या, जे मनाला वाटेल ते छापायचं एवढा एकमेव कार्यक्रम संजय राऊतांचा आहे। महाराष्ट्र त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही। हे जे लिहितात ना राऊत लिहायला लागल्यापासून लोक एक तर सामना वाचायचं बंद केले आणि लोकांनी एक तर सामनाचा अग्रलेख वाचायचं बंद केले। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या उंचीवर सामना पेपर नेऊन ठेवला होता, वर्तमानपत्र नेऊन ठेवलं होतं, त्याचा दर्जा कमी करायचा प्रयत्न केवळ संजय राऊतांच्या असल्या खोट्या लिखाणामुळे झाले।